व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मरत नाही. महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा कोट्याधीश का तो माणूस घरी मिळालाय. जेवढे श्रीमंत लोक आहेत अजून एकही माणूस घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. हे ध्यानात ठेवा. ज्यांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन गेली. ज्यांनी पगाराच्या व्यतिरिक्त पैसे कमवले, 20 खाय 30 खाय. तुम्ही 5 वाजता गार्डन मध्ये जा नगरपालिकेच्या, अख्खे असेच बसेलेत. कुत्रीचा मुका घेतील, मांजरीचा मुका घेतील. तुम्ही वृद्धाश्रमात जा, सगळे सर्व्हिसवालेच आहेत. आज वैशिष्ट्य सांगू महाराष्ट्राचं. हे तिथंच बसा आता, बरं झालं आल्या. अजून काय विक्षेप झाले माझ्या राहत नाही. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं गरीब आहे शेतकरी, मान्य आहे. त्याच्या भाजीला तेल नाही पण बापाला भाकर आहे. त्याची सून शिव्या देते, शिव्या द्यायची नाही गाई. मरा नका मान, उलथा नका म्हणून मला पुढे घालतो का, त्याच्याबरोबरीचं एक नाही राहिलं. अजून पोरावानी उडे हाणतोय, मॅच काय मुळा उठलाय, अजून का बायको करतो का काय, म्हणू द्या. आणि म्हाताराय म्हणतो थोडी बिघडती बर का. कधी कधी लईच हातपाय आपटी ती, जेवताना ढोस म्हणती, चहा पिताना ढोस म्हणती, जेवताना तुझ्या मड्याव घालती म्हणती. मड्याव घालते पण घालते. आणि तुम्ही वृद्धाश्रमात जा, सगळे पेन्शनवाले. तुम्ही भेटायला जाते कधी कधी आम्हाला, आम्ही जातो ते ओळख करून देतात आम्हाला. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला काय. मी अभियंता होतो. आता काय आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. बरं आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केला त्या. हे जात नाही कधी जाणार, कारण कर्म हाच देव आहे. चांगलं वागा हा देव आहे. 2च वाया झालं बरं का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान, आणि कर्म हाच देव. आता 3री ओवी आहे, 10व्याच अध्यायात आहे. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे, असं देवाचं म्हणणं आहे. बरं काय का, असं देवाचं म्हणणं आहे. संपत्ती आणि दया. माझं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही देवा ते भजाल. 3 ओव्या झाल्या, अजून कीर्तन सुरुवात नाही झाली. 3 ओव्या फिट करायच्या. आता तुमची माझी 2 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे आणि त्याचा तुम्हाला अनुभव आहे. कीर्तनाला सुरुवात करायची अजून केली नाही. 3 सूचना आहेत कीर्तनाला. पहिला, दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पहिल्या पंक्तीला डबल जेवायचं वाटलं तर पप्याच्या आईला खिशात न्यायचं, पण इथं ताण करत आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं. 2री सूचना आहे कीर्तनाला, शंका असली. 2री सूचना आहे, बोलावं लागतं, बोललं तरच कळेल. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्याने उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सभा.
आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? हे बा, गणपती जशी बुद्धी देईल तसं आम्हाला तुमच्या पुढे बोलणं आमचं काम. ते तुम्हाला पटो अथवा न पटो. मयुरेश्वराचा सप्ताह आहे, गणेश जयंतीचा सप्ताह आहे, तिथं कीर्तन आहे, ती देईल. हे 3 पत्ते पाळायचे. अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतले अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा आहे. काकड्याला एकूण 9 मालिका आहेत. बारीक आहे काम. रूप पाहता लोचनी हे ठबाई 1, उचण्याचे काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3, उठा उठा प्रभात झाली तुझी निडळी 4, ज्ञानियांचा राजा 5, चित्ती तुझे पाय 6, 1 बैरा, 1 मुका, 1 जोगी, 1 गवळण. काकडा संपला. पहिल्या मालिकेमध्ये 12 अभंग आहेत, दुसऱ्या मालिकेमध्ये 5 अभंग आहेत, तिसऱ्या मालिकेमध्ये 6 अभंग आहेत, चौथ्या मालिकेमध्ये 15 अभंग आहेत. बैरा एकच आहे, मुका एकच आहे, वासुदेव एकच आहे. आणि मी 4 महिने झाले हरिपाटन काकडा सोडून दुसरे कीर्तनच करीत नाही, बंदच करून टाकले. आता हे सप्ते चाललेत ना, याच्यातले हरिपाठ आमटीच्या वासावा अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजने पिसाळलेच. खेळ केला ह्या लोकांनी हरिपाठाचा खेळ. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. तुमच्या पाया पडून सांगतो, पवित्र ठिकाणी कीर्तन आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. जरा माळकरी बिळकरी नीट आहे का? आता गायक वादकांचा आणि काकड्याचा आणि हरिपाठाचा काही संबंध येत नाही. गायक वादकांचा आणि काकड्याचा आणि हरिपाठाचा काही कवडीचा संबंध नाही. आणि त्यांचं ते संप्रदायाचं नाही, ते त्यांचा विषय नाही. गायकांचा वादक. पुढे ऐका, पाया पडतो. हरिपाठ ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. हरिपाठ सगळे भजने ध्यानात ठेवा. 27 अभंग हरिपाठाचे कधी नाचून म्हणून आहेत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहेत, आणि 27 अभंगाला कधी खालच्या दर्जाच्या चाली लावून आहेत. का माहितीये तुम्हाला? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लीडर बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वय फक्त 15 वर्ष आहे. 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. ग्रंथ नाहीये. खेळ केला आपल्या लोकांनी हरिपाठाचा खेळ. वाक्य सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट हरिपाठ अवघड आहे. हरिपाठाची